सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. पूर्ण ट्रॅव्हल नसणार आहे. आज मी चालले आहे बँड्रा टर्मिनल्सवरून थेट सुरतला. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी सारखे सुरतला का जाते, त्यासाठी माझ्या कोकण कन्या सुचिता इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तिथे तुम्हाला नवीन नवीन रील्स मिळतात. ज्यांनाही स्वतःचा बिझनेस करायचा आहे साड्यांचा कपड्यांचा, त्यांच्यासाठी मी चांगल्या रील्स सुरतवरून घेऊन येते, कारण स्वस्तामध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. आहे ना युनिक आयडिया. सो यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पुढेपर्यंत बघायचं आहे. आज मी टोटल 4 व्हिडिओ बनवणार आहे, 2 टेक्स्टाईल मार्केट्सचं. सो चला, खूप छान आहे. एक तर सगळ्यात भारीवालं टेक्स्टाईल मार्केट आहे केसरिया टेक्स्टाईल मार्केट. सुरत सगळ्यात फेमस आहे. सो जाऊया आपण आणि गेल्यानंतर बघूया आपल्या तिकडे काय काय कपडे पाहायला मिळत आहे. सो तुम्हालाही बिझनेस करण्यासाठी मी युनिक कन्सेप्ट घेऊन येते, त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा. कुठे जातोय? तर फायनली मी सुरतला पोहोचलेली आहे. आत्ता 11 वाजलेले आहे. तिथून मी चालले एका माझ्या शूटसाठी आणि तिथून पुढे अजून सेकंड शूटला पण जायचं आहे. सो चला, सुरतवरून जे काय करेन मी शेअर करेन. सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा. आत्ता मी मिलेनियर टेक्स्टाईल मार्केटला आले. इथे माझं फर्स्ट शूट आहे, निखार क्रिएशन म्हणून. सो इथून मी वरती जाईल आणि त्यांच्याकडे साड्या वगैरे खूप जास्त चांगल्या मिळतात. सो माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करा. आत्ता मी आले निखार क्रिएशन, जे मिलेनियर टेक्स्टाईल मार्केट सुरतमध्ये आहे. इथे आपल्याला खूप सुंदर व्हरायटीच्या साड्या पाहायला मिळतील. म्हणजे इथे डिजिटल प्रिंटिंगच्या इतक्या सुंदर साड्या आहेत. इथली क्वालिटी, इथलं वर्क आणि प्राईस सगळं काही अगदी अफोर्डेबल आहे. आणि तुम्ही नक्की एकदा व्हिजिट यासाठी करा, कारण कपडा याचा साडीचा खरंच उत्तम आहे आणि वर्कसुद्धा अगदी बेस्ट आहे. तुम्ही इथून 20 ते 25 हजाराचं सामान घेऊन तुम्ही आपल्या मुंबईमध्ये येऊन किंवा जिथे कुठे तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे ते तुम्ही बिझनेस टाकू शकता. स्मूथ कपडा आहे, तुम्ही बघू शकता. तर ज्यांनाही बिझनेस टाकायचा, त्यांच्यासाठी खास साड्यांचा बिझनेस टाकायचा, त्यांच्यासाठी हे खूप भारी शॉप आहे. कारण मी स्वतः पर्सनली बघितले, साड्यांची क्वालिटी बेस्ट आहे. सो इथून पुढे मी सेकंड शूटलासुद्धा जाणार आहे. सो फायनली माझं निहार क्रिएशनचं शूट झालेलं आहे. युनिक साड्या होत्या डिजिटल प्रिंटिंगच्या. मला खूप भारी साड्या आणि कपड्यांचं क्वालिटी ना अतिशय भारी होती. सो आमचं शूट झालेलं आहे दोघांचं. आता आम्ही चाललो आहे केसरिया टेक्स्टाईल मार्केट. सुरतमध्ये माझं किती येणं होतं ना, सुरत आणि माझं काहीतरी स्ट्रॉंग कनेक्शन झालं आहे. जागोजागी इकडे इतके सारे टेक्स्टाईल मार्केट आहेत. इथे आलो ना की आम्ही पेरू खातो. सुरतला आलो की पाठीमागे सुरत आहे. बोलो सर, 20 का प्लेट, 50 का आप 20 का दो पहिले. सुरतमधल्या सेकंड शूटसाठी आता मी आले केसरिया टेक्स्टाईल मार्केट. सो हे केसरिया टेक्स्टाईल मार्केट आहे. आता केसरियाचं शूट करतोय. फायनली माझं दोन्ही शूट झालेलं आहे आणि वाजलेले 4:30. माझी बस आहे, ट्रेन आहे 8ची. तरी मी याला बोलत होते की मी 5:30ची रेग्युलर करते, बट नाही, आपलं काम होणार नाही बोलतो. आता 8 वाजेपर्यंत असाच बसून राहा, म्हणजे आम्ही पोहोचणार घरी 3 वाजता आणि सकाळी मला उद्या कामाला जायचं आहे त्याला सुद्धा. सो आम्ही आता काहीतरी खातो आणि नंतर काय बसून राहतो. तुम्ही ब्लॉग बघत राहा.
आता इथे मी सुरत स्टेशनच्या बाहेरचं आहे ना चिकन सूप मागवलं आहे आणि चिकन टिक्का बिर्याणी मागवलं आहे आणि इकडे खायचं काम चालू आहे. या सूप खायला या, प्यायला या. सो फायनली तिथली बिर्याणी बघितलं असेल तुम्ही. बिर्याणी खाऊन मी आले इकडे. खरं सांगायचं तर मला अजिबात नाही आवडली. कशी होती बिर्याणी? गुजरातमध्ये यायचं असेल किंवा सुरत वगैरे वापर तुम्ही काहीतरी वेगळं टेस्ट करण्याच्या हिशोबाने किंवा जेवणाच्या हिशोबाने याल रजेवर येऊ नका. तिथे चवदार जेवण काय मिळत नाही. व्हेज पण मिळत नाही, नॉनव्हेज पण मिळत नाही. नॉनव्हेजचं लांबची गोष्ट, व्हेज जेवण एवढं पद्धतीत असतं. या लोकांना जेवण म्हणजे काय म्हणजे काय टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी पोटणार द्या. तुम्ही इकडे येऊन नॉर्मल काहीतरी जेवणाच्या हिशोबाने डाळ खिचडी खाल ती पण पक्वास मिळते. म्हणजे बघा काय पैसे वाया घालण्यापेक्षा गपचूप पेरू खा 10 रुपयाने. सिरियसली सांगते मी. सकाळी आलेल्या पावभाजी खाल्ली होती, तीसुद्धा ना पाव त्यांचा आहे ना 10 रुपयाचा. म्हणजे पावचं काही वेगळीच टेक्निक होती. आपल्यासारखा पाव पण होता, एवढंसा छोटासा पाव होता आणि ते 3 कन्सिडर करत होते. त्यानंतर जिथे जिथे जाते ना तिथे ऑनलाईन कॅशच, म्हणजे ऑनलाईन घेतच नाही, सगळीकडे कॅश म्हणजे आपण सगळीकडे कॅश घेऊन फिरायचं. आणि सेकंड गोष्ट आपण मस्तपैकी इथे आहे ना पेरू खाऊ शकता, एकदम बेस्ट आहे. सो असा हा माझा पूर्ण दिवसाचा प्रवास होता. सो सजेस्ट करेल तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये 2 ठिकाण दाखवले. एक निहार क्रिएशन जिथे साड्या अप्रतिम होत्या, निखार क्रिएशन. आणि सेकंड केसरिया टेक्सटाईल मार्केट जे फेमस आहे स्टेशनच्या बाहेरच आहे. तिकडे तुम्हाला बिझनेस करायचा तर 20-25 हजारामध्ये तुम्ही वस्तू घेऊन बिझनेस करू शकता. सो एकंदरीत हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. सो फायनली दिवसभराचा प्रवास माझा संपलेला आहे आणि मला आता मी घरी चालली. मला स्लीपरमध्ये सगळ्यात वरती आहे मी आणि दाखवते. हा इकडे आणि मी इकडे. हा बघा तो तिकडे आहे, खाली लोक आहेत सगळे आणि मी इकडे.